दरम्यान दिशा सालिया मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर खोटे आरोप करून खरं तर त्यांना टार्गेट केलं जात असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंचे वकील सुदीप पाचबोला यांनी गेल्या सुनावणीत केला होता। आता दिशाच्या वडिलांनी खरं तर नव्याने याचिका दाखल केल्यानंतर कोर्टाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। या प्रकरणी दिशाचे वडील सतीश सालियन यांचे वकील निलेश ओझा यांच्याशी बातचीत केली आहे। आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। ते ॲडव्होकेट आहेत निलेश ओझा, हे माझ्या सोबत आहेत। सर, असं काय पुरावा तुमच्या हाती लागलेला आहे जेणेकरून तब्बल 5 वर्षानंतर दिशाच्या वडिलांच्या मार्फत आता उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात येते? काय त्या याचिकेमध्ये प्रमुख मागणी केली आहे तुम्ही? पहिली गोष्ट, 5 वर्षानंतर आलं नाही आहे प्रकरण। हे प्रकरण तर खूप पहिलेपासून सुरू होतं। सप्टेंबर 2023ला आम्ही PIL दाखल केली होती बॉम्बे हायकोर्टात, आहे आता इथे। त्याच्यानंतर आमच्या कंप्लेंटच्या आधारावर SIT कॉन्स्टिट्यूट झाली। आधीचा जो बोगस रिपोर्ट होता, म्हणजे पहिले 2.5 वर्ष तर याच्यातच गेले। 12 जानेवारी 2024ला आम्ही 154 CRPC नुसार एक FIR ची कंप्लेंट दिली आदित्य ठाकरे आणि इतरवर गँगरेप आणि मर्डरचा FIR दाखल करण्याकरिता। त्याच्यामध्ये जे आमचे इंटरव्ह्यू झाले, तर त्या इंटरव्ह्यूला बघितल्यानंतर दिशा सालियांच्या वडिलांच्या लक्षात आलं की हो, मला यांनी भ्रमित केलं। जे पुरावे आणि मी जे स्वतः आय विटनेस केलं, माझ्याकडे जे पुरावे आहेत ते खरे आहेत, म्हणजे ते हे जे बोलतात ते खरं आहे, हे मर्डरच होता, गँगरेपच होता। आणि मग ते आमच्याकडे आले आणि मग ती आम्ही हे पिटिशन तयार केली आहे। निश्चितच, पण ह्या सगळ्यानंतर कुठेतरी आता तुम्ही आरोप करतायत थेट आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं इन्व्हॉल्वमेंट होतं। नेमकं काय पुरावे तुमच्या हाती आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीत हे कोर्टामध्ये जोडणार आहेत पुरावे? आय विटनेस पासून सगळे पुरावे आहे। या केसमध्ये यांनी स्पष्टीकरण दिलं की ती सुसाईड केली, वरतून माळ्यावरून पडली आणि तिचं डोकं फुटलं होतं, हे फुटलं होतं, रक्त सगळं झालं होतं। तर ह्या ज्या गोष्टी आहे ह्या खोट्या सिद्ध झाल्या। तर सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे, बॉम्बे हायकोर्टचं जजमेंट आहे, स्पष्ट आहे की याच्यात प्रत्यक्ष पुरावा जरी नाही मिळाला, पण यांनी जो खोटा बचाव घेतला, दिस इटसेल्फ इज ए प्रूफ की ही इज द ऑथर ऑफ द क्राईम। त्याच्या आधारावर त्याला हत्येचा दोषी मानून त्याला शिक्षा देण्यात यावी, त्याला इव्हन फाशीची शिक्षा पण दिली जाऊ शकते, असं सुप्रीम कोर्टचं जजमेंट आहे। पण हायकोर्टामध्ये आता ही याचिका तुम्ही केव्हा दाखल केलेली आहे आणि कोर्टाकडून ही एक्सेप्ट केली गेलेली आहे का? कधीपर्यंत याची सुनावणी अपेक्षित आहे? आता फायलिंगला पाठवली आहे आणि इन प्रोसेस आहे। आता ते जे क्लर्ककडे आहे, मग त्याच्यानंतर ते हायकोर्ट रजिस्ट्रीकडे जाईल। मग हायकोर्ट रजिस्ट्री त्याला हे करेल, करेक्शन करेल, ऑब्जेक्शन वगैरे काढेल, त्याच्यानंतर त्याला नंबर मिळेल, मग ती हिअरिंगला येईल। मग जेव्हा हिअरिंगला येईल तेव्हा तुम्हाला कळवण्यात येईल, तुम्हाला तुमच्यासमोर होणार आहे हिअरिंग। निश्चित, खूप खूप धन्यवाद सर। एकूणच आता आदित्य ठाकरे यांना अडचणीत आणणारे पुरावे कोर्टात सादर केले जातात का आणि कधीपर्यंत ही सुनावणी कोर्टामध्ये होते याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील वर्मासह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।